असेल की आपले क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. कृपया मनोज गायकर, सूरज गायकर आम्हाला या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आपणास नम्रतेची विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. प्रितेश कोण आहे, लवकर या ना. बरं या. पंच हा सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. आपणास देखील नम्रतेची विनंती आहे. या ठिकाणी खामगाव संघाचा एक राखीव खेळाडू तसेच लेप संघाचा एक राखीव खेळाडू या ठिकाणी माईक कडे संपर्क साधायचा आहे. मित्रांनो, आपल्याला वारंवार विनंतीची गरज नसावी. आपण या ठिकाणी आपल्या समाजाच्या मॅच आहेत, आपल्या 16 गावांच्या मॅच आहेत. आपल्याच मॅच समजून आपण या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. खामगाव संघाचा राखीव खेळाडू प्लीज आपणास रिक्वेस्ट आहे की पुन्हा पुन्हा आम्हाला सांगायला लागू नये. तसेच लेप संघाचा देखील राखीव खेळाडू जो कुठे असेल तर इथे पाठवायचा आहे. पंच सामना चालू करायचा आहे. वेळेचा अभाव आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. खामगाव संघ कृपया आपला राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. मित्रांनो, सहकार्य करा आम्हाला. आपणास वारंवार आम्ही रिक्वेस्ट करत आहोत या ठिकाणी. पंच सामन्याला सुरुवात करा. चला तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे. आता आपण वळणार आहोत पुढच्या सामन्याकडे. पहिल्या राऊंडच्या 7व्या क्रमांकाचा सामना चालू आहे. कर्जत देवी प्रसन्न खामगाव विरुद्ध श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवळवाडी यांच्या दरम्यान सामना चालू होतोय. टॉस जिंकला होता खामगाव या संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलं, क्षेत्ररक्षण लावलं. नरेश ओपनर, हरेश आणि संजय. गोलंदाज नाही, एक हो रे. सूरज गायकर आणि गोलंदाज हो ना, बाजूला करू ना. सूरज गायकर, आपणास विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. सूरज गायकर गोलंदाज खामगाव संघाकडून. पंच आपण या ठिकाणी वॉर्निंग द्यायची आहे की लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. जरा समोरून जरा बाजूला व्हायचंय. धन्यवाद. तर मंडळी, पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. सामना चालू आहे 7 क्रमांकाचा. कर्जत देवी प्रसन्न खामगाव विरुद्ध श्री वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गवळवाडी. टॉस जिंकला होता खामगाव संघाने आणि क्षेत्ररक्षण निवडलं. आता फलंदाजी करतो लेप गवळवाडी संघ. फलंदाजीसाठी त्यांनी पाठवल्या हरेश आणि संजय यांना. गोलंदाजी करतोय सूरज. एकाच संघामध्ये खेळणारे सूरज आणि मनोज दोघे सुद्धा सख्खे भाऊ आहेत. गोलंदाजी करतोय सूरज, यष्टीच्या मागे आहे मनोज. दोघेच भाऊ खेळत आहेत एकामेकाला, सख्खे भाऊ. आपला गोलंदाजी करताना चेंडू फलंदाजाला लागत नाही आणि डायरेक्ट यष्टी रक्षकाकडे म्हणजे भावाच्या हातामध्ये सुपूर्त होतोय. पहिला चेंडू निर्धाव. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतात ते लेप संघाचे दोन्ही फलंदाज. या ठिकाणी खामगाव देखील तेवढाच बलाढ्य संघ आणि तेवढाच बलाढ्य संघ लेप संघ हा देखील आहे. पाहूया अटीतटीचा सामना पाहायला मिळतो का आपल्याला. या ठिकाणी गोलंदाजी मारतो, सज्ज होतो सूरज आणि त्याचा सक्का भाऊ यष्टी रक्षक म्हणून काम पाहत होतो मनोज. पुढचा चेंडू मोठा हिट मारलाय लॉंगांच्या दिशेने. पाहूया क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली झेल होतोय का नाही, कारण हा चेंडू गेला दगडामध्ये आणि चेंडू गेला सुमारे 70. खणखणीत षटकार आणि हा लेप संघाकडून पहिला षटकार पाहायला मिळतोय तो आपल्याला. नरेश याच्या बॅट मधून, हरेश ठसा याच्या बॅट मधून खूपच मोठा असा फटका होता. ताकद टनाला लावली होती आणि या षटकाराचं रूपांतर विक्रमामध्ये होतोय. आपल्या नावावर पहिला षटकार करतोय, संघाच्या नावाचं खातं खोलतोय षटकाराने हरीश ठसा.
पाहूया या ठिकाणी सूरज मात्र पुनरागमन करतो का, कमबॅक करतो का, हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल. नक्कीच नक्कीच, कारण की आपली गोलंदाजी थोडीशी धीमी गतीची आहे, स्लो गतीने गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चेंडू गुडलँडवरती ठेवला, पुन्हा एकदा चांगला टप्पा निवडला आणि पुन्हा एकदा आधीच्या शॉटचा रिप्लाय आहे का काय असंच आपल्याला जाणीव करून दिले. पुन्हा चेंडू गेला शंभराशेच्या पार, खणखणीत षटकार. बॅक टू बॅक 2 षटकार हरीशाच्या बॅट मधून आलेले आहेत. खूप मोठे फटके, बॅक टू बॅक 2 सिक्स. आणि या ठिकाणी आमच्या समर्थनगर गावचे रमण भाटे यांचा सत्कार करतील माननीय अध्यक्ष विजय धुमाळ. यावेळेला हॅट्रिक षटकार मारण्याचा प्रयत्न, इथे प्रयत्न होता चांगला, मात्र प्रयत्नाला यश आलेलं नाही. चेंडू बराच वेळ हवेमध्ये गेला आणि झालेला आहे. एक टप्पा सोडून दुसऱ्या टप्प्यावरती कॅच, मात्र टप्पा हातातच पडला होता. गडी झाला. विजय धुमाळ साहेब, आपण या ठिकाणी कुठे असाल तर माईक कडे संपर्क साधायचा आहे. तसेच रुपेश दर्गे, आपण देखील माईक कडे संपर्क साधायचा आहे. गजानन कासार, आपण देखील माईक कडे संपर्क साधायचा आहे. कैलासदादा गायकर, आपण देखील या ठिकाणी माईक कडे संपर्क साधायचा आहे. चार चेंडू 12 धावा, अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. सूरज यांची गोलंदाजी. आणि आता रमण भाटे साहेब यांचा सत्कार करतील आमच्या निगुडमाळ गावचे रुपेश दर्गे साहेब. धन्यवाद साहेब. पुढचे आमच्या पुरार गावचे शैलेशजी साबळे, ज्यांचं या सामन्यांसाठी मोलाचं असं सहकार्य लाभलेलं आहे, ते त्यांनी देखील या ठिकाणी मंचावर यायचं आहे. शैलेश साबळे कोण करेल, काय नाव लिहिलं, रुपेश झालं एक धाव. आणि शैलेशजी साबळे यांचा सत्कार करतील आमच्या समाजाचे माजी उपसचिव राजेश माटे साहेब. धन्यवाद शैलेशजी. असं सहकार्य या समाजासाठी आपलं लाभो हेच आपल्या चरणी प्रार्थना करतो. हा कॅमेरा, युट्यूबचा कॅमेरा तुमच्यावर चालू आहे. तसेच आमचे विलास धुमाळ, ताष्टी गावचे सुपुत्र, यांचा सत्कार करतील गजाननजी कासार साहेब. तसेच एक विशेष सहकार्य आम्हाला लाभलंय, ते म्हणजे अथर्व शैलेश साबळे आणि अर्णव निलेश साबळे पुरार गावचे, यांचा देखील या ठिकाणी सत्कार स्वीकारतील, ते म्हणजे शैलेश साबळे. नंतर द्या मग त्यांना सांगताना द्या. यानंतर विलास धुमाळ साहेब यांचा सत्कार करतील गजानन कासार साहेब. 19 धावा झालेल्या आहेत, पहिला षटक संपलेला आहे. तसेच लवेश बोले कुठे असेल त्यांनी देखील माईक कडे संपर्क साधायचा आहे. गजानन कासार, मनोज गायकर. यानंतर विशेष सहकार्य लाभलेले लवेशजी घोळे, सिलीम गावचे सुपुत्र, यांचा सत्कार करतील आमचे कैलासदादा गायकर. किती रन झाले प्रफुल? आणि आता आपण सामन्याकडे वळूया. चालू असलेला सामना सत्कार घे संजय पवारला काय बोला विजय धुमाळ साहेब. यानंतर विजय धुमाळ साहेब यांचा सत्कार करतील
जयेश दिवेकर, जयेश दिवेकर झालंय रोशन गायकर यांचा सत्कार किती आले स्कोर? 26 धावा झालेल्या आहेत. यानंतर रोशन गायकर यांचा सत्कार करतील आमच्या यादव साहेब समिती मुंबई विभाग शाखेचे सचिव भावेशजी माडिक साहेब. 27 धावा. यानंतर जयेशजी दिवेकर साहेब यांचा सत्कार करतील महेश लाड. तुम्ही थांबा 2 मिनिटं फोटो काढायला इनिंग ब्रेकच्या दरम्यान करू शकता. अजून करा हो 2 मिनिटं इथं थांबा ना. होते जणांचे फोटो काढायचे. जयेशजी दिवेकर साहेब यांचा सत्कार करतील महेश लाड. किती झाले रे? 27 झाले. 27 धावा झालेल्या आहेत. या ठिकाणी खामगाव संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. कोण प्रधान संतोष गायकर हो माडिक वर बसा. धमाल संतोषजी गायकर साहेब आपण देखील या ठिकाणी मंचाकडे यायचं आहे. बस ते खूप मस्त वाटतंय. आणि आता फलंदाजी मार्गावर सज्ज होतो तो दत्ताराम. पाहूया चेंडूला सन्मान दिलाय. क्षेत्ररक्षक येतोय. थोडंसं मिसफिल्ड होतो. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाव देखील पूर्ण केले. पाहूया तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न. हा ना पाहूया आणि रोखून ठेवलाय ते चंदू याने. अतिशय अनुभवी असा हा खेळाडू चंदू लेप गावचा. गेले अनेक वर्ष आम्ही पाहत आहोत चंदू याला. खूप वर्ष पाहतोय. हॅलो खूप असा अनुभव त्याच्याकडे आहे. हॅलो यापुढे चांदर गलवाडीचे रहिवासी संतोष काका यांचा सत्कार कर महेंद्र माडिक. महेंद्र माडिक त्याचा सत्कार करतील संतोष गायकर यांचा. तसेच मुद्रे गावचे रहिवासी खास गावावरून मॅच सामने बघण्यासाठी इथे आलेले आहेत श्री आनंदजी धुमाळ साहेब यांचा सत्कार करण्यासाठी त्यांनी कृपया व्यासपीठावरती यायचं आहे. आनंदजी धुमाळ साहेब यांना विनंती करत आपण व्यासपीठावरती यायचं आहे. नाव चला तर मंडळी पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. आपल्या स्टेजवरती मान्यवरांची मांदी आली होती. त्यामुळे आता पाहायला गेलं तर लाटच आली होती. जशी मोदी लहर होती तशी आपल्याकडे मान्यवरांची लहर होती जवळपास. कारण की आधी लहर आली केला कर. यादव साहेब समिती जोडले विभाग मुंबई शाखेचे माजी उपाध्यक्ष सन्माननीय बबनजी चिले साहेब त्यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तसेच नतुंगदा गायकरांना विनंती करतोय त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. धन्यवाद बंधू. सर्वांना सर्व समाज बांधवांचे मनपूर्वक आभार इथं आल्याबद्दल. तसेच मुद्रेगावचे रहिवासी गावावरून खास आलेले आहेत आनंद धुमाळ साहेब यांचा सत्कार करतील महेश लाड. झालं महेश लाड साहेबांच्या आडनावावरनं मला आठवलं. लाड नावाचा हा जो स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात आहे. जरा आपला हात वरती करायचा आहे. आज तुम्ही बघता कोसळत आज जवळपास 10 ते 12 चेंडू तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. रामा लाड का समर्थनगरचे रहिवासी आनंददा महाडिक यांना मी विनंती करू व्यासपीठावरती यायचं आहे. वरिष्ठ तसेच
कोणत्याही गावातले जर कोण वरिष्ठ आले असतील त्यांनी माईकडे संपर्क करून आपली नोंद द्यायची आहे. धन्यवाद. जयेश काते माजी खजिनदार सन्मानित जयेश काते गोवेले गावचे रहिवासी यांना विनंती करतो व्यासपीठावरती आपण सन्मान स्वीकारायचा आहे. तसेच यादवसाई समितीचे जनरल मॅनेजर आनेश खेडेकर यांनी जयेश यांचा सत्कार करायचा आहे. क्रमांक 33 धावा. दोन शतक समाप्त 33 धावा झालेल्या आहेत. ओव्हर टू यू सर. 2 मिनिटं. बोला सगळ्यांना करून टाका काय कोणाचा. तसेच गोवेले गावचे संदीप भाडिक यांना विनंती करतो आपण ताबडतोब व्यासपीठावरती यायचं आहे. बंधू आपल्या सहर्ष स्वागत आहे. संदीप भाडिक आले काय. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेळे विरुद्ध श्री सोमजय माता क्रिकेट संघ मुद्रे यांच्या दरम्यान शेवटचा सामना होणार आहे. 8 क्रमांकाचा सामना आहे. दोन्ही कर्णधारांनी इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. कर्णधार आपल्याला ही सूचना डोक्यामध्ये फिट करून ठेवायची आहे. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवेळे विरुद्ध श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी उपस्थित राहायचं. इनिंग ब्रेकच्या दरम्यान टॉस होणार आहे. आपण पहिल्याच येऊन उपस्थित राहा ना. 1-2 बॉल अगोदर येऊन उपस्थित राहा. आपल्याला पुकार देताना आवाज सुद्धा आपल्याला जात नाहीये, कळत नाहीये तुम्हाला. हॅलो. बाटेच्या समर्थनगरचे रहिवासी उत्तमदादा महाडिक आणि आनंददादा महाडिक कृपया या व्यासपीठावरती यायचं आहे. आपण आपल्या गावचे वरिष्ठ म्हणून इकडे आला त्याच्यावर आपलं खरोखर मनपूर्वक स्वागत आहे. तसेच सुभाष महाडिक आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. माजी खजिनदार सन्माननीय सुभाषजी महाडिक साहेब, सुरेशजी महाडिक साहेब नवसारीवरून खास आलात. आपल्या देखील स्वागत आहे. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आमच्याकडून मान सन्मान स्वीकारायचा आहे. सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. माझे अध्यक्ष सन्माननीय जनार्दनदादा घोले यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी शैलेश साबळे यांना विनंती करून उत्तमदादा यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. उत्तमदादा महाडिक आपण पुढे यायचं आहे. दादा कुठं जयेश कुठे काय सांगितलं सर. दादा तुम्ही लक्ष द्या थोडस त्यामध्ये. हा मग गोवेले गावचे श्री संदीप महाडिक यांचा सत्कार करतील विजयदादा धुमाळ. त्यांचा सत्कार करावा असं मी विनंती करतो. विजयदादा धुमाळ महाडिक साहेबांचा सत्कार करायचा आहे. द्या ना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. शाल इथे उतर. हा येत आहे. तसेच सुरेश महाडिक नवसारीवरून दादा आपण खास आलात. खरोखर तुमचं स्वागत आहे. मी आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांची नावं देऊन द्या. मी शैलेश साबळे विनंती करेन यांना की सुरेश महाडिक आपण पुढे यायचं आहे. आपला सत्कार करायचा आहे. सत्कार करून घ्यायचा आहे. आमच्याकडून मान सन्मान स्वीकारायचा आहे तुम्ही. आणि एवढ्या लांबून आला त्याच्यावर खरोखर तुमचं मनपूर आभार. दोन चेंडू 39 धावा. अनिल बागूर आणि गणेश शेट्टी दादा दोघांना पण आपण विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे. 39 धावा झाले. 39. संजय पवारसाठी मान्य कडून मारल्याबद्दल 500 रुपये. तुम्ही काय म्हणाला. संजय पवारसाठी मनीष लाडकडून 500 रुपये. हा मनीष लाड कुठला. संजय पवारसाठी कुठे संजय पवार खेळतोय. संजय पवार तुम्ही जो 6 मारला होता त्याच्यासाठी 500 मनीष लाड यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आपण त्याचा स्वीकार करायचा आहे. आणि चंद्रकांत कांबळे आपण जर का 6 मारला तर आपल्यासाठी महेश लाड यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस देण्यात येणार आहे. सुरेश इथे ना.
काय नाव त्याचं श्री अनिल बागूर यांचा सत्कार मी भावेश माडिकांना विनंती करतोय. अनिल बागूर दादा, आपण खास नवसारीवर आलात त्याच्याबद्दल मी आपलं सहर्ष स्वागत करतोय. ओके दादा यायचं आहे. अनिल बागूर 42 धावा झालेल्या, 42 धावा, 3 चेंडू 42 धावा, 2 चेंडू शिल्लक आहे. गणेश शेट्टी तसेच गणेश शेट्टी यांचा सत्कार करते सन्माननीय विठोबा दादा समितीचे अध्यक्ष. दादा दोन्ही पण मित्रांचं आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत आणि आल्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 44. टॉस आले दोन्ही पण संघ. दादा या नाही एवढे हाती नाही तर थांबवून पॉईंट मध्ये 2च बॉल बाकी आहेत. ओके हरकत नाही 2 थांबा. पुन्हा एकदा लाड यांच्याकडे गेलेला चेंडू मात्र लाड तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीये. चौकार. मिनेश माडिक. मित्रांनो कृपया फटाफट सामने खेळवायचे आहेत. कुणी लेट करू नका. मी विनंती करतो सगळ्यांना. अजून एक सामना बाकी आहे, त्याच्यानंतर दुसऱ्या राऊंडचा पहिला सामना होणार आहे. याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची आहे. 48 धावा शेवटचा चेंडू. आलाय काय मनीष माडिक आपण मिनेश माडिक आपण व्यासपीठावरती यायचं आपलं स्वागत आहे. मी जयेश काटे यांना विनंती करतोय मनीष माडिक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करायचा आहे. अतिशय चपळगिरीने दोन्ही नवीन होणाऱ्या सामन्यासाठी 2 कर्णधार नाणेफेकसाठी तत्पर झालेले आहेत. मी आयोजकांना विनंती करेन आणि सूत्र समालोचकांना विनंती करेन आपण त्यांचं ताबडतोब नाणेफेक करून घ्यायचं आहे. ओके 50. लेफ्ट गोलवाडी 3 षटक समाप्त. धावसंख्या 50. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. चेंडू घ्यायचा. पंचांनी चेंडू जमा केला. चेंडू दादा चेंडू घ्यायचा आहे. टॉस नाणेफेकसाठी आलेले आहेत. पंचांनी समालोचक दादा आपण थोडं सगळं लक्ष द्यायचं आहे. कॉइन आहे सिलीम. हो दादा नाणेफेक नाही तुम्हाला देतो चान्स. रमण दादा बाटे यांना थोडस विनंती करतोय. रमणजी बाटे साहेब नाणेफेक करणार आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. शिलीमगावचे वरिष्ठ सर्वांनी शिलीमगावच्या वरिष्ठांना व्यासपीठावरती यायची विनंती करत आहे. वसंतजी कदम साहेब, लक्ष्मणजी माडे साहेब, प्रमोदजी घोले साहेब, संतोषजी माडे साहेब, शरदजी घोले साहेब, सुभाषजी धुमाळ साहेब, नरेशजी धुमाळ साहेब, जितूजी माडिक साहेब, कल्पेशजी माडिक साहेब, महेशजी धुमाळ साहेब आणि जनार्दनजी घोले साहेब या सर्व मान्यवरांची शिलीम ग्रामस्थांना विनंती करते आपण व्यासपीठावर ताबडतोब यायचं आहे. आमच्या समाजाकडून छोटंसं आपल्याला मानपान मिळत आहे, त्याचा स्वीकार करावा अशी मी विनंती करत आहे. धन्यवाद. लेफ्टच्या संघाला विनंती आहे मित्रांनो, वेळ न वाया घालता कृपया मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. वेळ झालेला आहे, याची दक्षता घ्यायची आहे. लेफ्ट संघाला मी विनंती करत आहे कृपया लवकर ताबा घ्यायचा म्हणतात. धन्यवाद सर. चला तर मंडळी आता आपण वळणार आहोत टॉसकडे. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवळे विरुद्ध श्री सोमताई माता क्रिकेट संघ मुद्रे यांच्या दरम्यान टॉस झाला आणि टॉस जिंकलेला आहे गोवळे. श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवळे टॉस जिंकला आणि कॅप्टन सापडलेला आहे ज्यांनी फलंदाजी निवडलेली आहे. पहिले आपल्या डोक्यात काय चाललंय ते सांगा. लेफ्ट संघ मी आपल्या विनंती करतो माझ्यांचा ताबा घ्यायचा मित्रांनो, वेळ घालवू नका. पहिल्यापासून डिसाईड होतं की फलंदाजीच पहिली करायची. मग आता तुम्ही आव्हान तयार केलेलं आहे कारण तुमचे फलंदाज वगैरे सगळे प्रिपेअर आहेत त्यासाठी? हो सर्व प्रिपेअर आहे. मग कितीचं आव्हान घेतलंय, कितीचं टार्गेट ठरवलंय तुम्ही सध्या? 50 हवं. चांगली गोष्ट आहे. बघा आता तुम्हाला 50 हवं. पहिल्यांदा कोणतरी फलंदाज तुम्ही काय निवडलं असं जर टॉस जिंकले असते तर तुम्हाला तर टॉसची गरजच नव्हती जवळपास, कारण तुम्हाला क्षेत्ररक्षण पाहिजेच होता. आता 50चं आव्हान देणार आहे, तुमच्या मनात काय चाललंय? 25 रनांच्या आत ठेवण्याचा प्रयत्न करू. चॅलेंज डायरेक्ट अर्ध्यापर्यंत आहे, तुम्हाला 25 मध्ये रोखण्याचा टार्गेट आहे त्यांचा. हॅलो लेफ्ट संघ, कृपया मित्रांनो आपला काय प्रॉब्लेम आहे हे डिस्कस करायचं आहे, परंतु मैदानचा ताबा घ्यायचा आहे मित्रांनो. चालेल, तुम्हाला बेस्ट ऑफ लक. पण त्यासाठी आधी तुम्हाला जाण्या अगोदर तुम्हाला सन्मान चिन्ह देत आहोत. मी मान्यवरांना विनंती करतो आपण या श्रीकृष्ण चषक 2024 मध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमची या सामन्यामध्ये सहभाग झाल्याची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देत आहोत. मी विनंती करतो मान्यवरांना गोवळे राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवळे यांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. त्याचप्रमाणे
सोमजाई माता क्रिकेट संघ मुत्रे या संघाच्या कर्णधाराला सुद्धा ते सन्मान चिन्ह द्यायचं आहे. आपण युट्यूबच्या माध्यमातून बघणारच आहात. धन्यवाद आपण इथे उपस्थित राहिलात. तर आता कॉमेंट्री बॉक्स मधून ही न्यूज आहे की राधाकृष्ण गोवळे हा संघ टॉस जिंकला आणि पहिल्यांदा कुठेतरी बॅटिंग निवडलेली आहे. धन्यवाद. 50च्या पार रन टार्गेट निवडले त्यांनी. काँग्रेस गोवळे संघ. आणि मी प्रत्येक संघाला एक सूचना करत आहे, कृपया प्रत्येक कर्णधाराने लक्ष देऊन ऐकायचं आहे. याच्या पुढे 2च मिनिटाचा पिच वरून मैदानातून बाहेर चालणाऱ्या संघाला दुसऱ्यांदा क्षेत्ररक्षण करण्यासाठी फक्त 5 ते 2 मिनिटाचा टाइम दिला जाईल. कोणालाही विनंती केली जाणार नाही की मैदानाचा ताबा घ्या. प्रत्येक कर्णधाराने सूचना लक्षात ठेवायची आहे. एक तर शेवटचे 2च मिनिटं दिली जातील. कृपया नेमसाला विनंती आहे, ताबडतोब संघ तैनात करायचा आहे. ज्या कोणाला सूचना द्यायच्या असतील तर मैदानाच्या बाहेर असताना आपला संघ प्रिपेअर करून घ्यायचा आहे. सगळ्यांना विनंती आहे. पंच, सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. लेफ्ट संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण वेळ न वाया घालता संघ तैनात करायचा आहे. तसेच खामगाव संघाचा एक राखीव खेळाडू इकडे पाठवायचा आहे. श्याम कांबळे, आपल्याला विनंती आहे की आपला एक राखीव खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. मुद्रे आणि गोवले दोन्ही संघाच्या कर्णधारांना सूचना आहे. मित्रांनो, तुमच्या संघाला काही सूचना करायच्या असतील तर आता करून ठेवायच्या आहेत. मॅच सामना चालू व्हायच्यानंतर असा वेळ वेस्ट करायचा नाहीये, ही मी आपली विनंती करतोय. शिरीमगावचे रहिवासी सन्माननीय वसंतदादा कदम यांचं आता आगमन झालेलं आहे. यादव साहेब समितीच्या वतीने आपले सहर्ष स्वागत करत आहोत दादा. तसेच जनार्दन दादा घोले यांचं देखील मी स्वागत करतोय. तसेच सुभाष धुमाळ साहेब, आपण लवकरात लवकर मी जयेश काते यांना विनंती करतो वसंतदादांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. श्याम कांबळे या ठिकाणी आपला राखीव खेळाडू प्लीज पाठवून द्यायचा आहे. माईक कडे संपर्क साधायचा आहे. श्याम कांबळे, आपणास रिक्वेस्ट करतो. वसंतदादा कदम शिलीमगावचे माजी अध्यक्ष यांच्याकडून 501 रुपयाचा आता देणगी आलेली आहे. मी त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत करणे आभारी आहोत. वसंतदादा कदम नाव लिहून घ्यायचं आहे. नाही ना, मागे आहे, इथे नाही, मागे आहे लिहिलेलं. तसेच आणि खामगाव वीर फलंदाज सूरज गायकर आणि सुबोध सन्माननीय जनार्दनदादा घोले यांचा सत्कार श्री विलासदादा धुमाळ करतील. भाऊ तिकडे जनार्दनदादा घोले यांचा सत्कार करतील विलासदादा धुमाळ. बोला ना. पंच सामना चालू करायचा. पंच यांचा सत्कार करते अश्विन धुमाळ, सुभाष धुमाळ यांचा सत्कार करते अश्विन धुमाळ. पुष्पगुच्छ स्वागत करायचं आहे. मित्रांनो, हे आमचं छोटस आपलं एक स्वागत आहे, तो स्वीकारायचं आहे. हे आपलं आभारी आहे इथं आल्याबद्दल. तसेच प्रमोदजी घोले साहेब यांचा सत्कार करते सन्माननीय विजय धुमाळ साहेब. कृपया फटाफट घ्यायचा आहे. प्रमोद धुमाळ यांचा सत्कार करते विजयदादा धुमाळ, सॉरी प्रमोद घोले. तसेच जितूजी महाडिक साहेब यांचा सत्कार करतील नत्रनदादा गायकर. दादांचं झालं. जितू महाडिक यांचा सत्कार करतील नत्रनदादा गायकर. गेले. ओके, ठीक आहे. धन्यवाद, थँक्यू आल्याबद्दल. यादव साहेब समिती गोयले विभागाचे सल्लागार सन्माननीय बालकृष्णजी कांबळे साहेब यांना विनंती करतोय. बालकृष्णजी कांबळे साहेब व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मी जनार्दन दादांना विनंती करेन बालकृष्ण साहेबांचा सत्कार करायचा आहे. बालकृष्ण कांबळे साहेबांचा सत्कार करायचा आहे. थँक्यू. तसेच दिनेश गायकर साहेब आपण व्यासपीठावरती यायचं आहे. मी आपल्याला विनंती करतोय, आपला सत्कार करून घ्यायचा आहे. फटाफट मित्रांनो यायचं आहे. दिनेशजी गायकर साहेब. विलासदादा धुमाळ दिनेश गायकरांचा सत्कार करतील पुष्पगुच्छ देऊन. विलासदादा धुमाळ यांचा सत्कार दिनेशदादा गायकर यांचा सत्कार करतील. धन्यवाद.
आता नवीन आला तो. सन्माननीय सचिनजी घोले साहेब शिलीमगावचे सुपुत्र यांचं इथं आगमन झालेलं आहे. समितीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे दादा. त्यांना देखील मी विनंती करेन आपण देखील पुढे यायचं आहे. मी बालकृष्ण कांबळे यांना विनंती करेन सचिन घोले यांचा सत्कार करायचा पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद दादा. सर्व समाज बांधवांचा रसिकांचा सहर्ष स्वागत आहे. विजयदादा खेडेकर यादव सहाय्यक समिती गोयले विभाग आणि महाराष्ट्र चॅरिटी ट्रस्ट मानगाव शाखेचे उपाध्यक्ष सन्माननीय विजयजी खेडेकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी प्रफुल्ल खेडेकर चटकर यांना विनंती करेन विजय खेडेकर यांचा सत्कार करायचा आहे. विजयदादा खेडेकर ना तुम्ही करायचं या बिंदास टेन्शन करू नका आम्ही आहोत ना. या भावेश आहे मागे मागे. सन्माननीय विजयजी खेडेकर साहेब प्रफुल्ल चटकरे साहेब मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतो की नाही आपल्या गावामधून कोणी वरिष्ठ मंडळी आले असतील. पंच आताचा निर्णय काय आहे? कॅच आउट नाहीये ना? 0 डेड बॉल. पंच एक मिनिट नाही कळलं. 6 काहीच नाही. डेड बॉल ओके. डेड बॉल ओके. दादा कोणीही हा फोटो घ्या. शिलीम ग्रामस्थ फटाफट फोटो घ्या फटाफट. नाही एक मिनिट एक घ्या फटाफट. दादा फटाफट प्रफुल्लजी. आतापर्यंत लाभलेल्या आम्हाला देणगीदार अविनाश कांबळे पास्तीगावचे सुपुत्र आणि प्रफुल्ल धुमाल व्यासपीठावरती याची कृपा करावी. कृपया फटाफट फोटो घेऊन पुढे जायचं आहे मित्रांनो. आतापर्यंत लाभलेले आम्हाला सर्व देणगीदार त्यांचं मी खरोखर मनापासून हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना मी विनंती करतोय खरोखर प्रतीक साबळे, मंगेश चव्हाण, सुजितदादा शिंदे, शैलेशदादा साबळे, रमणदादा बाटे, मंगेशदादा चिले, सूर्यकांतदादा कांबळे, राकेशदादा तुपट, भरतदादा कदम, विठोबादादा माडिक, विशालदादा खेडेकर, मामा भांजे यांच्याकडून देखील सचिन शंकर रिकामे, गणेश ठसाळ, विजय धुमाळ, नवेश धुमाळ, घोले, प्रवीण साबळे, जलजीवन ग्रुप शिलीम, प्रफुल्ल तटकरे, अथर्व निलेश साबळे, अर्णव निलेश साबळे या देणगीदारांचं सहर्ष स्वागत आहे आणि मनभर आभार. धन्यवाद. जल जीवन ग्रुप सर्व विनंती करतोय ताबडतोब व्यासपीठावरती जल जीवन ग्रुप. श्री प्रफुल्ल धुमाल पास्तीगावचे सुपुत्र यांचा सत्कार राजेश माटे करतील. जल जीवन ग्रुप ताबडतोब इकडे यायचं आहे. संघाचा करणार कोण आहे? विठोबा माडिक आणि भावेश तिकडे का गोल मुद्रावांचा समस्या आहे जाऊन फटाफट. मुद्रावांचा हो कोण आहे तुला समस्या काय ऐकून फक्त बोला. हा अविनाश कांबळे कोण आहे जाते इथे कोण? हा कांबळे साहेब आपण अविनाश कांबळे यांचा सत्कार करायचा आहे. धन्यवाद दादा. मनपूर्वक आपण सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल आपल्या मनपूर्वक आभार देतो. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि शेवटपर्यंत आपण इथं थांबाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. फटाफट सामने संपवायचे आहेत. दादा शेवटचा सामना आहे कदाचित. दादा सर शेवटचा सामना आहे कोण सर? मित्रांनो अजून एक सामना निवल बाकी आहे. याच्यासाठी फास्ट खेळायचा आहे. विनंती आहे उत्तम अशी गोलंदाजी.
अशा पद्धतीने आता स्टेजवरती मान्यवरांची मांदी आली होती, त्यामुळे आपण त्यांच्या स्वागतामध्ये लीन होतो, बिझी होतो. त्यामुळे आपण क्रिकेटमध्ये थोडंसं वळलो आणि आपण कॅमेरा इकडे फिरवला होता. मात्र आता सगळा लक्ष आपला असणार आहे तो म्हणजे खेळाकडे, कारण खेळ चालू आहे. लेपगवळवाडी विरुद्ध खामगाव गवळवाडी यांच्या दरम्यान. पहिली इनिंग लेपगवळवाडी यांनी फलंदाजी करून 51 धावांचं मोठं आव्हान समोर उभं केलेलं आहे आणि आता फलंदाजी करत आहेत ते म्हणजे खामगाव हा संघ. आणि त्यांनी पहिल्या षटकामध्ये जवळपास आपले 2 विकेट गमावलेले आहेत. वळूया सामन्याकडे. 5 धावा, 4 चेंडू, 2 गडी बाद. गोलंदाज साहिल, फलंदाज सूरज आऊट झालेला आहे, त्यानंतर सुबोध, त्यानंतर शैलेश आऊट झालेला आहे आणि आता रोहित. म्हणजे आता फलंदाजीसाठी सुबोध आणि रोहित दोघं जण खेळत आहेत. स्ट्रायकर एंडवरती आहे तो म्हणजे रोहित. गोलंदाजी करताय साहिल टू रोहित. जवळपास 14-15 पावलांचा रनअप आहे. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आणि यावेळेला पहा काय झालं. इथे झाला गडी बाद, इथे त्रिफळा चीत. या वेळेला त्यांची गिल्ली उडालेली आहे. एका षटकामध्ये जवळपास 3 विकेट घेण्यामध्ये त्यांना यश प्राप्त झाले साहिल यांना. लगातार 2 विकेट आणि आता हॅट्रिकची संधी. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक, हॅट्रिकची संधी उपलब्ध. जवळपास 30 यार्ड सर्कलच्या सुद्धा मागून यांची गोलंदाजीसाठीचा रनअप चालू होतोय. साहिल आऊट झाला, रामा आऊट झाला, रोहित आला. जिंकण्यासाठी 51 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटक मार्गस्थ. 5 चेंडू, 5 धावा. राईट आर्म ओव्हर द राऊंड द विकेटचा मारा. ऑन साईडच्या दिशेने बनकवलेला चेंडू. तिथे खेळाडू तैनात आहे, तो चेंडू पकडणार, फेकी करेल. तोपर्यंत इकडे 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांनी धावसंख्या झाली. पहिला षटक समाप्त. 7 धावा, 3 गडी बाद. गोवेले संघाचा कर्णधार आणि प्रसाद कदम. गोवेले संघाचा कर्णधार आणि प्रसाद कदम फक्त दोघांनीच माईककडे संपर्क साधायचा आहे आणि तो पण ताबडतोब. नाही का पाणी पाहिजे पहिला षटक समाप्त झाला. खेळ जरा आपल्याला घाईने घ्यायचा, आवडता घ्यायचा, कारण की आपल्याला वेळ भरपूर कमी आहे. पुढे अजून आपल्याला जवळपास 6 सामने खेळवायचे आहेत आणि त्यानंतर फायनल खेळवायचे आहे. पहिलं षटक संपल्यानंतर आपला पुढचा गोलंदाज तशाच तरबेजीने तयार ठेवायचा आहे, जेणेकरून अवकाश नाही लागणार, जास्त वेळ लागणार नाही आणि आपल्याला खेळ सुरळीत आपल्याला पटापट खेळवता येईल. पहिलं षटक समाप्त. साहिल आणि त्या जागेवरती आता आलेला त्या म्हणजे सार्थक याची गोलंदाजी. जवळपास मागच्या 14-15 पावलांचा रनअप आणि यावेळेला बघा स्क्वेअर स्वरूपाचा चेंडू तर दिसतच आहे आणि यावेळेला चेंडू सुद्धा यष्टीरक्षकाच्या हातातून दिसतोय. पंचांनी नो घोषित केलेलाच आहे, त्या व्यतिरिक्त 2 धावून काढल्या. अशा पद्धतीने 3 धावा. गोलंदाज बदल द्या. 3 धावा. सकाळच्या सत्रापासून पंच लाभलेले ईश्वर आणि अभिषेक सर दोघे पण एका मोठ्या तरबेजीने चिते की चाल आणि बाज की नजर, आणि इथे पंचांचा डिसिजन यांच्याशी कोणीही वाद घालू नये, कारण की तिघांवरती कोणत्याही पद्धतीचा दोष चालणार नाही. तिघांमध्ये एकच साम्य आहे, ते एकदम प्रखर आहेत. त्यावेळेला बघा फंबल झाली, यावेळेला रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी होतोय बाद. पुन्हा एकदा त्याला जावं लागेल, डगआउट मध्ये आपल्या खेळाडूंच्या मध्ये बसावं लागणार आहे, कारण जिंकण्यासाठी मोठं आव्हान असल्यानंतर असं दडपण तर येणारच, कारण की आव्हान आहे मोठं 51 धावांचं आणि 2 षटकात दुसरा षटक मार्गस्थ असताना धावसंख्या मात्र आणि मात्र 11 धावांवरती स्थिरावलेली आहे.
मोठ्या फटक्यांची गरज आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन चालणार नाहीये. मात्र इथे आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन गडींनी दाखवलं प्रेशर त्यांच्यावरती आहे, कारण की आतापर्यंत 4 खेळाडू बाद झालेले आहेत आणि धावसंख्या मात्र 11च. म्हणजे जर आपण पाहिलं की जर 7 धावांचा जर 7 चेंडूंचा खेळ झालेला असेल तर 7 चेंडूंपैकी 4 चेंडूंमध्ये विकेट गेलेला आहे. ऍक्च्युली हा सामना खूपच लेट झालेला आहे मित्रांनो. विनंती करतोय कृपया फास्ट खेळवायचा आहे. 5 सामने फास्ट खेळवायचे आहेत. अजून एक पूर्ण 4 ओव्हरींचा सामना बाकी आहे. 6 ओव्हरींचा सामना बाकी आहे मित्रांनो. याच्यानंतर सेकंड राऊंड चालू होणार आहे. आपली मंजिल मिळेपर्यंत खूप वेळ लागणार आहे आपल्याला मित्रांनो. म्हणून मी प्रत्येकाला विनंती करतोय कदाचित दुसरा राऊंड देखील 3 चेंडूचाच खेळवावा लागणार आहे. वेळेअभावी हा डिसिजन घ्यावा लागेल, याची दक्षता घ्यायची कर्णधाराने. यावेळेला सुद्धा बघा आणखी एक चेंडू स्वैर स्वरूपामध्ये वाईट पडलेला आहे. 11 वरनं चेंडू पुढे सरकते, धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 12 धावांवरती, 13 धावांवरती. चुकीची दुरुस्ती. 13 धावा झालेल्या आहेत धाव फलकावरती. नाही मिळालं. इथे बघा पंचाने हात वरती केला. इथे एकच रन मिळणार आहे. दुसऱ्या रनाचा प्रयत्न करतो ते, मात्र जे रनआउटच्या स्वरूपामध्ये घडी द्यावं लागेल. बाद बळी दिली आणि धावसंख्या झाली 15. 14. चुकीची दुरुस्ती. धावसंख्या 14. ओव्हर चालू आहे दुसरी. काही चेंडू शिल्लक आहेत, मात्र मजल मारायचे 51 धावांची. जवळपास औपचारिकताच बाकी राहिलेली आहे, कारण की जवळपास खेळाडूंनी हार मानलेली दिसते. मोठा फटका लागत नाहीये फळीला. गोलंदाज तितक्या तरबेजीने गोलंदाजी करताना ते पाहायला मिळतात आहेत, मात्र फलंदाज तेवढे मोठी आतिषबाजी करू शकत नाही. धन्यवाद. यादव समिती गोवेल विभाग. आणि थोडं मला 2 शब्द बोलायचं तर मी सर्वांचे मनाभर आभार मानतो. आणि आता खांबावर ते नावाजले फलंदाज आले ते सिद्धेश गायकर आणि नॉन स्ट्रायक येते मितेश गायकर. आणि लेफ्ट कडून नावाजले गोलंदाज 4-5 रनअप सार्थक. बघूया आता सिद्धेश आपल्या संघासाठी काय करत आहेत. आणि पुन्हा एक निर्धाव चेंडू. धाव काय संख्या झाली आहे ती आंबेवरडीची 14. धाव संख्या झाली ती 14 खामगाववर्डी संघाकडून. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एक वाईट. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली ती 15. जिंकण्यासाठी 36 धावाची आवश्यकता आहे. आणि खूप मेहनत घेतलेली आहे आपल्या खामगाव संघाला सिद्धेशा फलंदाजाकडून. षटकार मला तर 501 माझ्याकडून. लेफ्ट साईडला मारला चेंडू सीमारेषेच्या दिशेने. एक धाव पूर्ण झाले, दुसरा धाव पूर्ण केलेला आहे. आणि त्यावर समाधान मानावं लागेल खामगाव संघाला. ठीक आहे. आता आपण जो आवाज ऐकत होता त्यांचं नाव आहे समालोचक रुपेश. आपण चांगलं समालोचन केलं. आपण 2 शब्द बोललात. नक्कीच थोडा थोडा कॉन्फिडन्स वाढल्यानंतरच आपला शब्दकोश वाढत जातो आणि त्यानंतरचा जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला या पथावरती घेऊन येतो. प्रयत्न करत राहायचा असतो, तरच आपल्याला यश मिळेल. संतोष. धन्यवाद संतोष दादा की मला तुम्ही 2 शब्द बोलल्याबद्दल तुमचा मी मनापूर्वक आभार आहे. आणि आमच्या खामगाव गावाकडून तुमचा आभार मानतो आम्ही. आणि इथे मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. असे चाहता वर्ग, असाच आपला प्रेक्षक वर्ग इथे जर क्रिकेटचं समालोचन करायला आला त्यांचा कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपला कार्यक्रम सुद्धा बहरदार होणार आहे. वळूया सामन्याकडे. सामन्यात धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. शेवटचं षटक बाकी राहिलेलं आहे आणि जिंकण्यासाठी धावसंख्या आहे ती म्हणजे 32.
6 चेंडू 32 धावांची गरज आहे. 6 चेंडू 32 धावा जर मारलं तर तुमच्याकडनं मारलं तर रनआउट करेल. यावेळेला पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. इथे बघा स्टंपिंग करण्याचा इथे अपील करतायत पंचांकडे, मात्र पंचांनी इथे दाद दिलेली नाहीये, थांबवलंय. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 32 धावांची गरज आहे. एसपी म्हणतोय 32 धावा मारलं तर माझ्याकडनं 500. नाही विकेट नाही नॉट आउट दिला. निर्धाव चेंडू. 5 चेंडू 32 धावा. मोठ्या फटक्याची गरज. पहिला मोठा फटका दिसतोय हवेमध्ये, मात्र इथे बघा इथे मिड विकेटचा खेळाडूपर्यंत चेंडू पोहोचला नाही. 38 सर्कलच्या बाहेर नाही गेला आणि गडी इथे झेलबाज होतोय. सेकंड राऊंडची राऊंड झाले पाहिजे. या पुढचा जो सामना असणार आहे तो म्हणजे श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवळे यांनी टॉस जिंकला आणि बॅटिंग घेतली. त्यामुळे मी विनंती करतो श्री सोमजाई माता क्रिकेट संघ मुद्रे यांनी आपला क्षेत्ररक्षण लगेच लावायचं आहे. 2 मिनिटाच्या आतमध्ये लगेच मैदानात घुसा, नाहीतर आपण 3च चेंडूंचे सामने खेळवणार आहोत असं आयोजन करणं कळलेलं आहे. मी माझ्या मनाने काही बोलत नाहीये, इथे जी आलेली माहिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला कळवतोय. त्यावेळेला लेक्सरच्या दिशेने मनकवलेला हा चेंडू गेला सीमारेषेच्या पार. खणखणीत षटकार. अशा फटक्यांची या आधी गरज होती, मात्र आता देर आहे दुरुस्त आहे असं बोलण्यासारखं पण इथे मान ठेवलेला नाहीये, कारण की आता फक्त चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 3 आणि धाव संख्या हवी ती म्हणजे 26 धावा. 3 चेंडू 26 धावा. कुठं आहे 3 चेंडू 26 धावा? हे बघा आणखी एक मोठा फटका. या फलंदाजाला कुठे लपवून ठेवलं होतं. या आधी जर त्याला मैदानात उतरलं असतं तर आधीच तुमची धावसंख्या तुमच्या पणापर्यंत आली असती, शेवटपर्यंत आली असती. श्री चांद्रे गोलवाडीचे ग्रामस्थ महादेवदादा दिवेकर यांचा सत्कार करतील 2 बॉल रुपेश जरगे सत्कार करायचा आहे महादेव दिवेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन. 2 बॉल 20 धावांची गरज. 2 चेंडू 20 धावांची गरज आहे. 2 चेंडू मध्ये 32 हवे होते, 12 आले. यावेळेला बघा शेवटचा चेंडू शिल्लक आणि ही फक्त आता औपचारिकताच बाकी राहिलेली आहे जवळपास. शिरीमगावचे रहिवासी आणि यादव सहाय्यक समिती गोवेले विभाग मुंबई शाखेचे माजी सचिव सन्माननीय दिनेशजी कांबळे साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. एक पुढील सामना मुद्रे संघाने या पुढचा संघ श्री राधाकृष्ण क्रिकेट संघ गोवळे. बघा शिस्तबद्ध संघाचं आगमन. आपला शेवटचा सामना होता, मात्र बघा कशा पद्धतीने मैदानामध्ये सादर होतात आहेत. त्यांचं स्वागत करूया. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर. त्याचप्रमाणे आता झालेल्या सामन्यामध्ये जो टॉस जिंकला होता खामगाव संघ तो मात्र यावेळेला हरलेला आहे आणि लेप गवळवाडी हा संघ जिंकलेला आहे. जिंकलेल्या संघाला इथपर्यंत घेऊन जाण्याचं काम ज्याने केलं असा सामनावीर आपण घोषित करतोय. त्याचं नाव आहे साहिल. त्याने फक्त 7 धावा दिल्या आणि 3 विकेट घेतलेल्या आहे. साहिल लवकर यायचंय. साहिल लाड जसं असेल तसं मागे यायचं मित्र. फास्ट तुझं स्वागत आहे इथे. तुला मॅन ऑफ द मॅचचा सन्मान मिळालेला आहे, तू त्याचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. सन्माननीय दिनेशदा कांबळे मी विनंती करते आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आणि बालकृष्ण कांबळे साहेब नत्रमदादा गायकर त्यांचा सत्कार करतील. नत्रमदादा गायकर दिनेश कांबळे यांचा सत्कार करतील. त्यांचा स्वीकार करायचा त्याने. खाली बसा आतमध्ये धन्यवाद.
दिनेश दादा धन्यवाद धन्यवाद आल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तसेच सिलिमगावचे रहिवासी नरेश दादा धुमाळ. नरेश दादा आपण व्यासपीठावरती आपण मान सन्मान स्वीकारायचा आहे. मी नरेश दादा राजेश माटे मी आपल्या विनंती करतोय नरेश दादांचा सत्कार करायचा आहे. राजेश माटे हा शान पुष्पगुच्छ करून त्याचा सत्कार करायचा आहे. आणि दादा ऐक ना एक टी शर्ट घ्या. टी शर्ट तुम्ही देणार ना साईडला. हा ओके त्याच्यावर जाऊ. ओके आणि तसेच मोरोणे गावचे वरिष्ठ आणि आपल्या समाजाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे लाडके श्री अशोकजी लाड साहेब यांना विनंती करतोय आपला स्वीकारायचा आहे. भावेश माडिक आपला चंद्रदा सत्कार करायचा आहे लाड साहेबांचा. एक मिनिट हे घ्या ना. हा शाल घ्या. शाल आणि पुष्पगुच्छ द्या. भाऊ फोटो घ्या ना मित्रा. पुष्पगुच्छ दे ना चंद्रदा. पुष्पगुच्छ द्या. तसेच अशोक लाड आणि चंद्रकांत कांबळे यांना विनंती करतो साहिलला मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचा आहे. हे काढून द्यायचं आहे नाही तर मग तो अर्थ वेगळा होतो. साहिलचा स्वीकार करायचा आहे. धन्यवाद. जरा 2 मिनिटं फक्त. तसेच राजेश दादा माडिक गोवेले यांचा देखील मी सत्कार करू इच्छितो. श्री अशोक लाड यांना विनंती करतोय राजेश माडिक यांचा सत्कार करायचा पुष्पगुच्छ देऊन. राजेश दादा यायचा आहे त्याचा स्वीकार करायचा आहे ताबडतोब.